नमस्कार, मी प्रबोधिनी गायकवाड. आपण बघत आहात लोकवाहिनी मीडिया महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन. तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. स्वस्त महाराष्ट्र मद्य उत्पादनाचा पहिला परवाना. अजित पवार यांच्या मुलाच्या कंपनीला मोठ्या मद्य उत्पादकांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दाखल केले. मुलांच्या अपहरणात 30% वाढ. राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवले पत्र. आंतरराज्यीय टोळ्यांविरुद्ध तातडीने कारवाईची मागणी. सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का. कार्याध्यक्ष सुनील बंदपट्टे भाजपकडे वळले. नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीत गिरीश महाजनांचे एकाकी पाऊल. मित्र पक्षांना समावेश देण्याचा प्रयत्न. पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटच्या कर्मचाऱ्याची शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 23 लाखांची सायबर फसवणूक. अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा. अमरावतीत सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत 5000 घरकुलांसाठी अतिक्रमित जागा नियमानुकूल. शहरी ग्रामीण नागरिकांना मोठा लाभ. भंडाऱ्यात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित. शनिवारी मंत्र्यांसोबत बैठक. योग्य निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन. नाशिकमध्ये मालेगाव बालिका अत्याचार प्रकरण विधानसभेत गाजले. सुहास कांदे यांनी आरोपीला फाशीची मागणी केली. शिंदे म्हणाले, फास्ट ट्रॅक कोर्टात कठोर कारवाई होणार. तिवसा शिरसगाव मोजरी येथे नादुरुस्त डीपीमुळे शेतकऱ्याच्या ऊसतूर पिकात आग. पंचनाम्यानंतर नुकसान भरपाईसाठी उपाययोजना. महाराष्ट्रात थंडीचा कडाका. उत्तरेकडून शीतलहरींनी तापमान खालावले. राज्यभर धुके आणि गारठा वाढला. तर यासोबत बघत रहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.